इतिहास इयत्ता 10वी पाठ क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। बालमित्रांनो, या 9व्या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठामध्ये आपण या पाठाचा 2 भागामध्ये अभ्यास करूया। यामध्ये पहिला भाग इतिहासाची साधनं आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालय इतकासा अभ्यास आपण भाग क्रमांक 1 मध्ये अभ्यासू। सर्वांना इतिहास या संज्ञेविषयीची माहिती आहे, तरी पण इतिहास याचा अर्थ भूतकाळामध्ये घडलेल्या घटना व प्रसंग यांच्या एकत्रित केलेला नोंदसंग्रह, त्यालाच आपण इतिहास पुस्तक असं आपण म्हणतो। आता इतिहासामध्ये अनेक घटनांचा, अनेक प्रसंगांचा अभ्यास आपण करत असतो। पाठाचं नाव देत असताना ऐतिहासिक ठेवा असा शब्द वापरलाय आणि त्यांचं जतन असा शब्द वापरलाय। आपण इतिहासामध्ये ऐतिहासिक ठेवा, सांस्कृतिक ठेवा, सांगीतिक ठेवा अशा अनेक संज्ञा आपण पाहत असतो। इतिहासकार आपण कोणाला म्हणतो? इतिहास लिहिणारा। आता इतिहास लिहिणारा हा अनेक गोष्टींचा, घटनांचा, प्रसंगांचा अभ्यास करतो। त्यासाठी त्याला अथक असे परिश्रम करावे लागतात। अनेक इतिहास साधनांचा वापर करून, त्यांचा अभ्यास करून इतिहासकार हा इतिहास लिहितो। इतिहास लिहिण्यासाठी जी विविध साधनं उपयुक्त ठरतात, अशी साधनं त्यांचे संवर्धन करणं, त्यांचं जतन करणं हेही अत्यंत महत्त्वाचं काम आहे। अशी विविध इतिहासाची साधनं हा आपला राष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे। ही साधनं उदाहरणार्थ दस्तऐवज असतील, काही पुराण ग्रंथ असतील, काही पुराण काळातल्या विविध वस्तू असतील, हे एकत्रित ठेवण्याचे काम विविध संग्रहालय, विविध ग्रंथालय आणि अभिलेखागारे करत असतात। जो इतिहास संशोधक इतिहासाचा अभ्यास करतात, त्यांना विविध दस्तऐवज, पुराण वस्तू गरजेनुसार उपलब्ध करून देण्याचं काम ग्रंथालय, अभिलेखागारे करत असतात। आणि म्हणून अशी ग्रंथालय, अभिलेखागारे, काही संग्रहालय, त्यातील ग्रंथ, पुराण वस्तू, दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे। अशा ऐतिहासिक साधनांचं जतन करणं ही आज काळाची गरज आहे। तर इतिहासातील साधनं मिळवणं, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणं, काही हस्तलिखित असतील, जुने ग्रंथ असतील, पुरावस्तूच्या स्वरूपातल्या काही भौतिक साधनांची साफसफाई करणं असेल किंवा त्या प्रदर्शित करणं असेल, या सगळ्या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे आणि अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात। त्या कामांसाठी विविध विषयांमधील ज्या कृती कराव्या लागतात, त्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असते। आणि अशा प्रकारचं योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला या कृती करणं हे सहज शक्य होतं। तेव्हा इतिहास लेखन करत असताना ज्या मौखिक साधनांचा आपण वापर करतो, अशी कोणती मौखिक साधनं आहेत? आता मुळात मौखिक साधन या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ। बालमित्रांनो, आपण पूर्वीच्या काळामध्ये थोडासा अभ्यास करत आल्यानंतर कसं लक्षात येतं बघा आपल्याला, की पूर्वी लेखनाची कला अवगत नसताना एका पिढीतले लोक दुसऱ्या पिढीला काही कहाण्यांच्या रूपानं, काही गायनाच्या रूपानं, गोष्टी रूपानं माहिती सांगायची। ही जी साधनं आहेत, म्हणजे कहाण्या असतील किंवा लोकगीतं असतील किंवा इतर काही गीतं असतील, ही जी साधनं आहेत ही मौखिक साधनं, मौखिक मुखाद्वारे। आणि म्हणून अशा लोकपरंपरेतल्या असणाऱ्या गीतांचा संग्रह करणं, अशा गोष्टींचा संग्रह करणं ही पहिली महत्त्वाची गोष्ट। त्यानंतर हे जे साहित्य आपण एकत्रित केलं, त्याचं वर्गीकरण करणं आणि त्याचं विश्लेषण करणं आणि मग त्याचा अन्वयार्थ लावणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे।
याच बरोबरीनं जे साहित्य आपण शोधलं, संशोधित केलं, हे मौखिक साहित्य प्रकाशित करणं हेही काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या मौखिक साधनांचं ज्ञान घेत असताना, माहिती घेत असताना आपल्याला काही उपयुक्त अशा प्रशिक्षणाची गरज असते. उदाहरणार्थ समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहासाची संशोधन पद्धत आणि संशोधनपर लेखन अशा उपयुक्त प्रशिक्षणाची आपल्याला गरज असते. आता दुसऱ्या प्रकारामध्ये आपण लिखित साधनांचा विचार करूया. लिखित साधनांच्या मध्ये ताम्रपट. आता ताम्रपट या शब्दाचा अर्थ तुम्ही पूर्वीही अभ्यासला असेल की पूर्वी तांब्याच्या भांड्यांवरती काही लेखन केलेलं आढळतं, तांब्याच्या पत्र्यावरती काही लेखन केलेलं आढळतं, काही दरबारी दप्तर आपल्याला आढळतात. आता दरबारी दप्तर तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर प्रत्येक राजांच्या घरी एखादा लेखनिक, हिशोब लेखनिक, त्यानंतर काही पत्र लिहिणारे अशी काही लोकांची नेमणूक केलेली असायची. तर राजांची काही महत्त्वाची पत्र असतील, पत्रव्यवहार असेल, हे लेखन करणं, राजाची दैनंदिनी लिहिणं ही कामं असतील, काही खाजगी पत्र आणि दैनंदिनी काही असतील, किंवा काही ऐतिहासिक ग्रंथ असतील, काही हस्तलिखित असतील, छायाचित्र असतील, काही जुने ग्रंथ असतील, अशा सर्व दस्तऐवजांचं संकलन किंवा संपादन करणं. आता दस्तऐवजांचं जे संवर्धन आहे यासाठी दैनंदिन त्याची सफाई करणं, काही त्यावरती किडी वगैरे लागू नये यासाठी काही रासायनिक प्रक्रिया करणं, ज्या दस्तऐवज आहेत त्यांचं ऐतिहासिक मूल्य निश्चित करणं. इथं बाळांनो मूल्य याचा अर्थ किंमत नव्हे बरं का, तर जी ऐतिहासिक दस्तऐवज, पत्रव्यवहार वगैरे जो आहे त्याचं मूल्य निश्चित करणं म्हणजे त्याचा दर्जा ठरवणं बरं का, मूल्य याचा अर्थ इथं. तेव्हा निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणं किंवा संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता या लिखित साधनांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला उपयुक्त अशा प्रकारचं प्रशिक्षणही घ्यावं लागतं. आता आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामधलं जे लेखन आहे इतिहासामधलं ते ब्राह्मी लिपीमध्ये, मोडी किंवा पर्शियन लिपीमध्ये आहे. तेव्हा या लिपींचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. शिवाय इतिहास काळ जो आहे त्या काळात असणारी समाजरचना, परंपरा, साहित्य, संस्कृती, राज्यसत्ता किंवा शासन व्यवस्था याचंही प्राथमिक ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. शिवाय विविध चित्रशैली असेल, शिल्पकला शैली असेल आणि त्यांच्या विकासाचा क्रम असेल याचं ज्ञान सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. याशिवाय ज्या काळामध्ये हे लेखन झालं, कोणत्या कागदावर झालं, त्या कागदाचा प्रकार, शाई कोणती वापरली गेली किंवा त्याचा रंग याचं प्राथमिक ज्ञान आपल्याला असणं हे गरजेचं आहे. याबरोबरीनंच कोरीव लेखांसाठी जो दगड वापरण्यात येतो, जो धातू वापरला जातो याचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. जे दस्तऐवजांची सफाई करणं, त्याचं संवर्धन करणं यासाठीच्या आवश्यक ज्या रासायनिक प्रक्रिया आहेत त्यासाठी लागणारी जी उपकरणं आणि जी काय रसायन आहेत यांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. शिवाय संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान या गोष्टी सुद्धा असणं पण गरजेचं आहे. तिसरा जो आपण साधनांमधला प्रकार पाहणार तो म्हणजे भौतिक साधनांचा पाहणार. तर भौतिक साधनांच्या मध्ये कोणकोणती साधनं आपण सर्वसाधारण लक्षात घेतो, तर पुराण वस्तूंचं संकलन असेल, कालखंड आणि त्यांचे प्रकार असतील, यानुसार त्याचं वर्गीकरण करणं आणि त्याची सूची तयार करणं. शिवाय ज्या पुराण वस्तूंचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारी सफाई असेल, काही इतर रासायनिक प्रक्रिया असतील त्याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे. निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणं, वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मभूत अवशेष यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. शिवाय निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता या भौतिक साधनांच्या अभ्यासासाठी आपल्याला
काही उपयुक्त अशा प्रकारचं प्रशिक्षण हे घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता या उपयुक्त प्रशिक्षणामध्ये पहिला विभाग आपण पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय आपण करून घेतला पाहिजे. या बरोबरीनं पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, खनिज असतील, धातू असेल, चिकणमाती असेल, या माध्यमांचं प्रादेशिक स्रोत म्हणजे उगम, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञान हे आपल्याला असणं आवश्यक आहे. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचं क्रम यांचं ज्ञान असणं आवश्यक. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्य आपल्या अंगी असलं पाहिजे. याबरोबरीनंच संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान शिवाय जे काय आजवर झालेलं संशोधनपर लेखन आहे हे सुद्धा आपल्याला ज्ञात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण इतिहासाची 3 प्रकारची साधनं आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आपणाकडे असलेलं उपयुक्त प्रशिक्षण याविषयी माहिती पाहिली. आता या पुढच्या भागामध्ये आपण काही युरोपमधली आणि काही भारतातली जी नावाजलेली संग्रहालये आहेत यांचा थोडासा आपण अभ्यास करूया. आता मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर युरोपमधल्या राजघराण्यातल्या काही व्यक्तींनी किंवा काही श्रीमंत लोकांनी ज्या ज्या ठिकाणी हे लोक स्वाऱ्यासाठी गेले किंवा फिरण्यासाठी गेले त्या ठिकाणाहून काही त्यांनी कला वस्तू असतील त्या संग्रहित केल्या आणि मग या संग्रहित केलेल्या कला वस्तूंना एक योग्य त्या ठिकाणी आपण ठेवल्या पाहिजेत, त्या जपल्या पाहिजेत. या कल्पनेतूनच संग्रहालयाची कल्पना ही मध्ययुगीन कालखंडामध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला लक्षात येते. आता काही बाहेरची म्हणजे युरोपमधली काही आपण संग्रहालय पाहूया. याच्यामध्ये पहिलं जे संग्रहालय आपण पाहणार आहे तो म्हणजे लुव्र संग्रहालय, फ्रान्स. पॅरिस या शहरामध्ये या संग्रहालयाची स्थापना 18व्या शतकामध्ये झालेली आहे. आता हे जे संग्रहालय निर्माण झालं याचा मूळ हेतू आपण लक्षात घेऊया. फ्रेंच राजघराण्यातली व्यक्ती 1, 2, 3 अशा अनेक व्यक्तींनी ज्या काही जमा केलेल्या कला वस्तू आहेत यांचा संग्रह हा लुव्र नावाच्या संग्रहालयामध्ये पहिल्यांदा केला गेलेला आहे. आपल्याला यापूर्वीचा इतिहास माहिती आहे. यापूर्वीच्या इतिहासातून आपल्याला एक गोष्ट पूर्वी होऊन गेलेली आहे बघा. लिओनार्दो दा विंची नावाच्या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारानं जे रेखाटलेलं मोनालिसा नावाचं जे चित्र आहे हे चित्र या संग्रहालयामध्ये आहे. यानंतर राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी हा लिओनार्दो दा विंची नावाचा चित्रकार होता आणि त्याने हे चित्र रेखाटलेलं आहे. दुसरं उदाहरण आपल्याला पाहता येईल ते नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन सुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्वाऱ्यांच्या निमित्तानं नेपोलियननं प्रवास केला त्या ठिकाणाहून त्यानं आपल्याला आवडणाऱ्या काही कला वस्तू आपल्या मायदेशी आणल्या आणि या सर्व कला वस्तू या लुव्र संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेल्या. त्यामुळं अगदी पूर्वीपासून ते आत्तापर्यंतचा विचार जर केला तर या संग्रहालयामध्ये 3,80,000हून अधिक कला वस्तू या संग्रहालयामध्ये आज आपल्याला उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात. यानंतरचं जे संग्रहालय आहे ते ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड, आता हे लंडन शहरामध्ये आहे. 18व्या शतकामध्ये या संग्रहालयाची स्थापना झालेली आहे. सर हॅन्स स्लोहन या निसर्गशास्त्रज्ञानं त्याच्या संग्रहातील सुमारे साधारणतः 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे दिल्या. आता या वस्तूंमध्ये अनेक ग्रंथ आहेत, काही चित्र आहेत, वनस्पतींचे नमुने आहेत आणि पुढं इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून ज्या लंडनला म्हणजे आपल्या मायदेशी काही कला वस्तू आणल्या, काही प्राचीन अवशेष आणले. यामुळं या ब्रिटिश संग्रहालयातली
वस्तूंची संख्या वाढत गेली आणि आज या संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख वस्तू संग्रहित आहेत. याचबरोबर भारतातले सुद्धा काही अनेक पुरावस्तूंचा समावेश या लंडनमध्ये असणाऱ्या संग्रहालयामध्ये आहे. आपण ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड याची प्रतिकृती छायाचित्रामध्ये आहे. याचबरोबरीनं तिसरं संग्रहालय आपण पाहतोय ते नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधलं. आता अमेरिकेमधल्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन ही जी संस्था आहे याच्या व्यवस्थापनाखाली हे नैसर्गिक इतिहासाचं संग्रहालय 1846ला सुरू झालेलं दिसतं. या संग्रहालयामध्ये वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म, खनिज, दगड, काही मानव प्रजातीचे अश्मीभूत अशा प्रकारचे अवशेष आणि पुराणवस्तू याचे जवळजवळ 12 कोटीहून अधिक नमुने या संग्रहालयामध्ये आपल्याला संग्रहित दिसतात. आता काही माहिती आपल्याला असावी म्हणून काही भारतातल्या प्रसिद्ध संग्रहालयांची उदाहरणं आपल्या पुढं समोर ठेवलेली आहेत. याच्यामध्ये इंडियन म्युझियम हे कोलकातामधलं, त्यानंतर नॅशनल म्युझियम हे दिल्लीमधलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स अहमदाबाद, अशी भारतातली अनेक प्रसिद्ध अशी संग्रहालय आहेत. आता काही इतरही संग्रहालयांचे नमुने आपल्याला पुढे दिलेले आहेत. कोलकाता या ठिकाणचं भारतीय संग्रहालय हे भारतातलं पहिलं संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार्फत 1814 मध्ये स्थापन झालेलं आहे. चेन्नई या ठिकाणचं 1851 मध्ये सुरू झालेलं गव्हर्नमेंट म्युझियम हे दुसरं संग्रहालय आहे. 1949 मध्ये सुरू झालेलं दिल्लीतलं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे. आज मितीतला भारतातल्या विविध राज्यांचा जर अभ्यास केला तर अनेक संग्रहालय ही स्वतःची अभिलेखागार आणि स्वतःची ग्रंथालय, काही संग्रहालय ही विद्यापीठाशी संलग्न आहेत. याचबरोबरीनं काही संग्रहालयातर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचं विविध अभ्यासक्रम सुद्धा शिकवले जातात. आज विचार केला तर संग्रहालय शास्त्रामधली पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी भारतामध्ये काही विद्यापीठे आज उपलब्ध आहेत. याच्यामध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ़, शिवाजी विद्यापीठ ग्वालियर. यानंतर आपण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याची माहिती आपण पाहूया. इसवी सन 1904 साली मुंबईमध्ये काही प्रतिष्ठित नागरिक एकत्रित आले आणि त्यांनी काय केले एकत्र येऊन की प्रिन्स ऑफ वेल्स हे भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय आपण उभं करूया अशा प्रकारचा विचार झाला आणि त्यावेळी हे वस्तू संग्रहालय उभं केले गेले. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या संग्रहालयाची इमारत पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला आणि या संग्रहालयाचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं निश्चित करण्यात आलं. पुढं काही कालावधीनंतर आपल्याला माहिती आहे की भारत देश स्वतंत्र झाला आणि 1947 नंतर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदललं आणि काय ठेवलं, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं नामकरण झालं. आता या संग्रहालयाची वास्तू जी आहे ती इंडो गोथिक शैलीमध्ये बांधलेली आपल्याला दिसते. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याचं छायाचित्र पुस्तकामध्ये आपल्याला दिसत आहे. आपण बारीकसं जर निरीक्षण केलं तर त्या काळातल्या एकंदर कलाशैलीचा अभ्यास आपल्या लक्षात येतो. मुंबई शहरातल्या पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा
या संग्रहालयाला देण्यात आलेलं आहे. आता या संग्रहालयामध्ये कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात या कला दालनाची विभागणी केलेली आहे. आणि या संपूर्ण कला दालनामध्ये सुमारे 50,000 पुराण वस्तू संग्रहित केलेले. बालमित्रांनो, या पाठामध्ये आपण इतिहासाची विविध साधनं, त्यांचं वर्गीकरण, मौखिक साधनं, लिखित साधनं, भौतिक साधनं या साधनांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला उपयुक्त असलेल्या सर्व प्रशिक्षणाची आवश्यकता, त्याची गरज, भारतामधील असणारी काही संग्रहालय या सर्व गोष्टींचा इत्थंभूत अशा प्रकारचा अभ्यास या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे. आता पहिल्या भागातला या भागाचा इथं भाग पूर्ण होतो. धन्यवाद.